केस वाढण्यासाठी, चमकदार आणि केस स्ट्रॉंग होण्यासाठी, केसातील कोंडा कमी होण्यासाठी आपण फक्त जास्वंदीच्या फुलांचाच वापर करून 2 रेमेडी बनवणार आहोत. खूप इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 रेमेडी बघणार आहोत हेअर ग्रोथसाठी आणि केसांचे वेगवेगळ्या ज्या समस्या असतात ना, म्हणजेच ड्रायनेस म्हणा किंवा स्कॅल्प इचिंग, डॅन्ड्रफ, या सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी आपण 2 रेमेडी तर बघणारच आहोत. खूप महत्त्वाच्या आहेत आणि याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स असणार आहे तो म्हणजे जास्वंदीची फुले. कसं काय करायचं सगळ्या गोष्टी आपण बघूयात. तर फुलांच्या रिलेटेड मी या अगोदर सुद्धा 3-4 रेमेडीज शेअर केलेल्या आहेत आणि त्याच्या रिलेटेड सुद्धा मला थोडंसं बोलायचं आहे. कारण की बघा, खूप जणींचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फुलं भेटत नाहीत, मग काय करायचं? आणि खूप अशा मला कमेंट्स येतात की खरोखर याने फरक पडतो का? खरंच केस वाढतात का? माझे केस खूप पातळ झालेत आणि खूप हेअर फॉल होतंय, मग याच्यावरती हे उपाय आहे का? आता बघा, आजच्या रेमेडी बघण्या अगोदर महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. तर या तीनही रेमेडीज ज्या आहेत की नाही समोर दिसतायत त्या तुम्ही अगोदर बघितलेल्या आहेत. सगळ्यांमध्ये जास्वंदीची फुलं वापरलेली आहेत. पण बघा, तुम्हाला माहिती आहे का, फुलांसोबत तुम्ही ॲलोवेरा वापरला ना तर तुमच्या केसांची वाढ फास्ट होते, स्कॅल्प क्लीन होतं आणि केसांना हायड्रेशन भेटतं. तुम्ही फुलांसोबतच जवस, तांदळ किंवा मेथ्या वापरून त्याचं जेल करून केलं तर केस खूप सॉफ्ट, शायनी होतात आणि हेअर ग्रोथसुद्धा होतेच, स्ट्रेट होतात केस आणि एक नॅचरली चमक भेटते. आणि फुलांसोबतच तुम्ही मेथ्या, कडुनिंबाची पाने आणि त्यासोबतच दही जर वापरलं तर इचिंग किंवा डॅन्ड्रफ याच्यासाठी सुद्धा वर्क करतं ते. कमी होतं लगेचच आणि केस आपले खूप सॉफ्ट कंडिशनिंग होतात आणि त्यासोबतच चमकदार होतात. तर असं होतं बघा, हे फुलांसोबत आपण कॉम्बिनेशन कोणतंही करू शकतो, पण फुलंच मेन इन्ग्रेडियंट्स आहेत आणि सगळ्या रेमेडीज तुम्ही कधीही करू शकता. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत, त्यामुळे तुम्ही फुलांच्या रिलेटेड कमीत कमी साहित्य वापरून कोणतीही रेमेडी करू शकता. आता बघा, आजची रेमेडी आपण फक्त फुलांचा वापर करून कसं करायचं, तर बघा, केस वाढण्यासाठी जे ॲमिनो ॲसिड हे घटक लागतो की नाही, तोच मेन घटक जास्वंदीच्या फुलामध्ये असतो. त्याच्यामुळे याचा इफेक्ट जास्त होतो आणि त्याच्या रिलेटेड आपण दुसऱ्या वस्तू घेतल्या तर हेअर ग्रोथ तर होतेच, सोबत आपले केस नॅचरली खूप शायनी आणि खूप स्मूथ होतात. तर बघा, इकडे मी फ्रेश फुलं घेतलेली आहेत. त्याचा जो देठ असतो की नाही तो काढलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही फुलं धुतली तरी चालतील, पण फ्रेश असेल ना तर काही धुवायची गरज नाही. फुलांऐवजी तुम्ही पावडरसुद्धा वापरू शकता, पण ती चांगल्या क्वालिटीची असायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून बघा, मी खूप प्युरी केलेली आहे, एकदम सॉफ्ट आणि गुळगुळीत होते. आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला खोबरेल तेल टाकायचं आहे. या 2 गोष्टी तर बघा सर्वांनाच सहज शक्य होतात. जर तुम्ही पावडर वापरत असाल तर तेलाबरोबर थोडंसं ॲलोवेरा जेल ॲड करा. त्याच्यामुळे काय होईल तर अशी कन्सिस्टन्सी तयार होईल आणि केस वाढण्यासाठी किंवा तुम्हाला ते ॲप्लाय करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरेल. तर बघा, 2 मिनिटात रेमेडी तयार झालेली आहे. जर तुम्हाला दुसरे कोणतेच साहित्य वापरायचं नसेल तर फक्त हे 2 साहित्य वापरून तुम्ही तुमच्या स्कॅल्पपासून पूर्ण केसांना हे वापरायचं आहे. एवढे केस सॉफ्ट होतात आणि चमक अशी येते ना, तुम्ही हे अनुभवा. मी तर म्हणेल, माझ्यावरती सुद्धा विश्वास ठेवू नका, पण कमीत कमी ही एक रेमेडी की नाही 2 महिने कंटिन्यू करून बघा आणि तुमच्या केसांमधील फरक तुम्ही स्वतः अनुभवा. एवढ्या लांब केसांमध्ये जर मी एवढं सारखं ॲप्लाय करत असेल तर तुम्ही विचार करायच्यात किती फायदे असतील. आणि मला किती जरी हेक्टिक वाटलं ना तरीसुद्धा मी ते करते, कारण की त्याचे तसे फायदेच आहेत. मी स्वतः जे अनुभवलं आहे की नाही, त्यामुळेच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच बघा, या गोष्टींविषयी ना तुम्ही थोडं सर्च करत चला. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला स्वतःला ज्यावेळेस माहिती भेटते की नाही, त्यावेळेस आपण आणखीन कॉन्फिडंट होतो की रेमेडी करण्यासाठी. यानंतर दुसरी जी रेमेडी आहे की नाही ती डॅन्ड्रफसाठी स्पेशली आहे आणि हेअर ग्रोथसाठी सुद्धा आहे. कारण की त्यामधील तुम्ही वस्तू बघा, आवळा घेतलेला आहे इकडे आणि फक्त जास्वंदीची फुलंच घेतलेली आहेत. आता आवळा का घेतलेला आहे, तर आवळा बघा आपल्या हेअर ग्रोथसाठी सुद्धा उपयोगी ठरतो, पण आवळ्याने डॅन्ड्रफ किंवा स्कॅल्पच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी किंवा जे पांढरे केस असतात ना, प्रीमॅच्युअर ग्रे हेअर होतात, तर ते कमी करण्यासाठी, रिव्हर्स ब्लॅक करण्यासाठी सुद्धा मदत होते. तर या 2 वस्तू आपल्याला फ्रेश घ्यायच्या आहेत. आता बघा, याच्याऐवजी काय घेऊ शकतो ना, हे सुद्धा मी सांगते. ही रेमेडी जी आहे की नाही, ही मी नॅचरल वस्तू वापरून केलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे. हे सुद्धा मी घरी बनवलेलं फ्रेश दही आहे.
आणि हे चांगलं वाटून घ्यायचं. गरज असेल ना तिथं थोडं पाणी टाका तुम्ही. थोडीशी पातळसर केली तरी चालेल, कारण की हे आपल्याला असंही गाळूनच घ्यायचं आहे. आता बघा, ही झाली नॅचरल वस्तूंनी याची पेस्ट म्हणा किंवा एक पातळ लिक्विडी रेमेडी तयार होते. पण हे तुमच्याकडे जर वस्तू नसतील की नाही, तर तुम्ही काय करायचं, दह्यामध्ये 2 चमचे आवळा पावडर आणि दह्यामध्येच 2 चमचे हिबिस्कस म्हणजे जास्वंदीच्या फुलाची पावडर टाकायची. तर दोन्ही पावडर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे घ्या. ते छान मिक्स करायचं आणि त्याच्यात खोबरेल तेल टाकायचं. तर झालं की नाही बघा, नॅचरल वस्तूंनी सुद्धा तीच रेमेडी तयार होते आणि पावडरचा वापर करून सुद्धा तीच रेमेडी तयार होते. आता हे तुम्ही तुमच्या स्कॅल्पला लावू शकता आणि केस धुवू शकता किंवा कंडिशनरसारखं केस धुतल्यानंतर सुद्धा लावायचं आणि 15 मिनिटांनी धुवू शकता. तर मी शॅम्पू नंतर ते अप्लाय केलं, 15 मिनिट ठेवून केस धुतले, म्हणजेच कंडिशनरसारखं वापर सुद्धा होतो आणि केस धुतल्यानंतर स्कॅल्पचे जे प्रॉब्लेम असतात ना ते सुद्धा कमी होतात. तर आजच्या अशा 2 रेमेडीज होत्या. तुम्हाला ज्या आवडल्या असतील, तुमचे जे केसांचे प्रॉब्लेम आहेत ना त्यानुसार तुम्ही तुमची रेमेडी ठरवा आणि तुम्ही नक्की लावून बघा. त्यासोबतच मी तर म्हणेल की जास्वंदीची रेमेडी तुम्ही कंटिन्यू करा, फरक हा जाणवतोच. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.